नमस्कार. मागच्या भागात आपण डायबिटीज म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. डायबिटीजची सुरुवातीची लक्षणं म्हणजेच अर्ली वॉर्निंग साइन्स काय आहेत. बऱ्याच वेळा डायबिटीक अचानक होत नाही. शरीर आधी काही संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सर्वात पहिलं आणि कॉमन लक्षण म्हणजे वारंवार लघवी होणे. जर तुम्हाला दिवसातून खूप वेळा लघवीला जावं लागत असेल, विशेषतः रात्री, तर हे एक महत्त्वाचं संकेत डायबिटीजचं असू शकतं. दुसरं लक्षण म्हणजे काय? वारंवार तहान लागणे. तुम्ही पाणी पित राहता तरीही तोंड कोरडं पडतं, तहान भागत नाही, हेही देखील डायबिटीजचं दुसरं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. तिसरं लक्षण म्हणजे काय? वारंवार भूक लागणे. जेवल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा भूक लागणे, कारण शरीराला योग्य ऊर्जा मिळत नाही. चौथं लक्षण म्हणजे थकवा आणि अशक्तपणा. तुम्ही जर जास्त काम केलं नसलं तरीही जर तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटत असेल, तर हे देखील एक डायबिटीजचं चौथं लक्षण आहे. पाचवं लक्षण म्हणजे काय? वजन कमी होणं. खाणं व्यवस्थित नाही, अचानक मध्येच भूक लागते, याशिवाय जखमा उशिरा भरून येतात, त्वचेवर खाज येते, वारंवार इन्फेक्शन होते, हे देखील डायबिटीजचं एक लक्षण असू शकतं. आता महत्त्वाचा प्रश्न, लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष का करतात? सर्वात पहिलं कारण म्हणजे ही लक्षणं खूप सामान्य वाटतात. लोकांना वाटतं की थोडी तहान लागते, काही विशेष नाही, थोडा थकवा येतोय, सगळं ठीक होऊन जाईल. दुसरं कारण म्हणजे व्यस्त जीवनशैली. आपल्याकडे वेळच नसतो, त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देखील देत नाही. तिसरं कारण म्हणजे काय? की अवेअरनेस कमी असतो. बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे किंवा सायन्स काय आहेत. जेव्हापर्यंत तपासणी होत नाही, तोपर्यंत रोग किंवा आजार खूप पुढे निघून गेलेला असतो. म्हणूनच डायबिटीक जर तुम्हाला जाणवत असेल, यापैकी तुम्हाला कोणतीही कारणं जाणवत असेल ना, तर त्याच्या मूळ कारणाशी जा किंवा मुळाशी जा. आपल्याला वारंवार भूक का लागते? आपल्या शरीराने ऊर्जा तयार करणं संपवलेलं आहे का किंवा काम थांबवलेलं आहे का? पाणी पिलं तरी आपल्याला घशाला कोरड का जाणवतीये? आपले लिप्स का ड्राय पडतात ते? ओके. त्यानंतर आपण थोडं जरी काम केलं तरी आपल्याला खूप थकल्यासारखं का वाटतंय? यासारखी जर आपल्याला लक्षणं जाणवत असतील, तर आपण निवेदा क्लिनिकच्या डायबेटिक एक्सपर्ट डॉक्टरांचा आजच सल्ला घ्या. कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, वेळीच जर रोगाचं निदान केलं तर त्याच्यावरती आपल्याला 100% आयुर्वेदानुसार उपचार करणं सहज शक्य आहे. तुम्ही जितकं जास्त वेळ लावणार, तितकं तुम्ही तुमचं आयुष्य अजून गुंतागुंतीचं बनवणार. तर वेळेत निदान करा आणि वेळेत उपचार घ्या. धन्यवाद.